कवितेच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून या संविधानिक मूल्यांवर भाष्य करणार आहेत. तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या या प्रबुद्ध कवी संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. त्यानंतर या कवी संमेलनात सन्माननीय संभाजी शिंदे उपस्थित आहेत, त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. त्यानंतर या संमेलनात सन्माननीय रवी कांबळे उपस्थित आहेत, त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. त्याचप्रमाणे डॉक्टर शुभा लोंढे उपस्थित आहेत, त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूयात. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रवीण वानखेडे उपस्थित आहेत, त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. आमचे मित्र जित्या जाली हे देखील या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हे प्रबुद्ध कवी संमेलन संपूर्ण कवितेचा हा कार्यक्रम विचारधारेवरती असणार आहे आणि त्या अनुषंगाने या प्रबुद्ध कवी संमेलनामध्ये उपस्थित असलेले सर्व कवी संविधानिक मूल्य, आंबेडकरी विचारधारा आणि बुद्ध तत्वज्ञानावर भाष्य करतील. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करायचे. सध्या काही काळापासून आपण पाहतोय की संविधानावर वेगवेगळ्या माध्यमातून ताशोरे कशा पद्धतीने ओढले जातात. मग ती संसद असो किंवा लोकशाहीचे चारही स्तंभ असो, कुठल्याही प्रकारावर केवळ आम्ही संविधानाची आम्हाला सहानुभूती आहे हे दाखवून संविधानाला ओरबडण्याचं, संविधानाच्या नरडीला नख लावण्याचं काम सुरू आहे. अशा काळामध्ये आपली वैचारिक पातळीवरती मोठी जबाबदारी. आपण अधिक वेळ न घेता लगेचच कवी संमेलनाला सुरुवात करूयात. मी जोरदार टाळ्यांनी प्रथम विनंती करतो आदरणीय डॉक्टर शुभा लोंढे. लोंढे मॅडमसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. मॅडम पालकांना विनंती आहे, फक्त लहान मुलांनाच जेवण द्या. तुम्ही कविता ऐका जरा. हॅलो हॅलो सर्वांना क्रांतिकारी जय भीम. निखाऱ्यावर भाजलेल्या मुली आम्ही, निखाऱ्यावर भाजलेल्या मुली आम्ही, विजेचे घोट प्यायलेल्या मुली आम्ही, विजेचे घोट प्यायलेल्या मुली आम्ही, जिजाऊ रमाई सावित्रीच्या मुली आम्ही, जिजाऊ रमाई सावित्रीच्या मुली आम्ही, भीमतेजाने ते जाळलेल्या मुली आम्ही, भीमतेजाने ते जाळलेल्या मुली आम्ही. कवितेपूर्वी मी एक पदलाने शिर घेते की चालतो हा कारवा उजेडाच्या दिशेने, माझ्या सर्वात बंधूंसाठी की चालतो हा कारवा उजेडाच्या दिशेने, बोलतो हा नित नव्या तेजाच्या आशेने, शब्दांचे दिव्यास्त्र घेऊन निघालो आम्ही, शब्दांचे दिव्यास्त्र घेऊन निघालो आम्ही, परिवर्तनाचे बीज पेरू प्राणांच्या निष्ठेने, परिवर्तनाचे बीज पेरू प्राणांच्या निष्ठेने. कवितेचं शीर्षक आहे तू पोरी, तू पोरी समग्र स्त्री. तू युगंधरा या युगाची, तू वसुंधरा या जगाची, तू युगंधरा या युगाची, तू वसुंधरा या जगाची, तळपती वीज सावित्रीची, तळपती वीज सावित्रीची, तू माय निळ्या नभाची, तू माय निळ्या नभाची, तू युगंधरा या युगाची, तू वसुंधरा या जगाची, तू उंच घे भरारी निर्भीड हो करारी, तू उंच घे भरारी निर्भीड हो करारी, मुक्तीच्या स्वप्नांना पंख फुटू दे पोरी, मुक्तीच्या स्वप्नांना पंख फुटू दे पोरी, तू युगंधरा या युगाची, तू वसुंधरा या जगाची, तू टाक पुढे पाऊल, तू टाक पुढे पाऊल, प्रेरणा
विकृती पुढे आता सावधी रहा ग पोरी, विकृती पुढे आता सावधी रहा ग पोरी, तू युगंधरा या युगाची, तू वसुंधरा या जगाची, तू तोड बेगडी बंध, तू सोड रूढी अंध, तू तोड बेगडी बंध, तू सोड रूढी अंध, पायात वीज आता, पायात वीज आता, तू बांधना ग पोरी, पायात वीज आता, तू बांधना ग पोरी, तू युगंधरा या युगाची, तू वसुंधरा या जगाची, तू परिवर्तनाची धार, गाजव ध्यान तलवार, तू परिवर्तनाची धार, गाजव ध्यान तलवार, तू क्रांती बीज आता, तू क्रांती बीज आता, पेरणा ग पोरी, तू क्रांती बीज आता, पेरणा ग पोरी, तू युगंधरा या युगाची, तू वसुंधरा या जगाची, तळपती वीज सावित्रीची, तू माय निळा नभाची, तू माय निळा नभाची. थँक्यू. जय भीम. अप्रतिम. ताईंनी इतकं सुंदर आज कविता सादर केलेली आहे, खरंच म्हणजे मीच करडल्यासारखं वाटतंय. हा आहे बुलंद आवाज डॉक्टर शुभा लोंढे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. की कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, शांतीचा संदेश आणि बुद्ध दिले, शांतीचा संदेश आणि बुद्ध दिले. आणि मी यानंतर विनंती करतो आमचे आदरणीय संभाजी शिंदे, जोरदार टाळ्या संभाजी शिंदे यांच्यासाठी. सर्वप्रथम ज्या महामानवांनी आपला उद्धार केला त्यांच्यासाठी काही ओळी. बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला, बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला, कबीरांच्या विचाराने राम रहीमचा प्रश्न सुटला. बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला, कबीरांच्या विचाराने राम रहीमचा प्रश्न सुटला, शिवबाच्या तलवारीने कुलकर्णी कापला, शिवबाच्या तलवारीने कुलकर्णी कापला, फुल्यांच्या कार्याने शूद्र हा शिकला, फुल्यांच्या कार्याने शूद्र हा शिकला, शाहूंच्या कर्तृत्वाने ब्राह्मण हा तापला, शाहूंच्या कर्तृत्वाने ब्राह्मण हा तापला, आणि माझ्या भीमाच्या लेखणीने भारत देशच वाचला, भारत देशच वाचला. आणि सर्वप्रथम आजच्या संमेलनाध्यक्ष आमचे सहकारी मित्र डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड, व आपण इथं सर्व भले कमी का असाना परंतु स्वाभिमानी, तुम्हाला माझा स्वाभिमानी जय भीम. स्वाभिमानी यासाठी म्हणलोय मी, जय भीम कुणालाही करत नाही, जे स्वाभिमानी असतात त्यांनाच करतो. कारण मला एक जणाने असा त्यांनी जय भीम केला, तर त्यावेळेस त्याला मी स्पष्ट सांगितलं, तुझा जय भीम मी घेणार नाही आणि तुला मी जय भीम करणार नाही. त्यांनी विचारलं का बाबा, मला मी तुमचाच आहे, तू माझाच आहे, आणि तू माझा जय भीम घेणार नाही का घेणार नाही. त्यावेळेस मी त्याला सांगितलं, कपाळी गंध लावून बसतोस असा, कपाळी गंध लावून बसतोस असा, तुला मी आपला म्हणू कसा, अरे तू तर दिसतोस भटजी जसा, मग तुला मी जय भीम करू कसा, तुला मी जय भीम करू कसा. म्हणून आज आपण बाबासाहेबांनी इथं 54 साली बुद्धमूर्ती स्थापना केलेली, आज 70 वर्ष होतात, आणि आपण अजूनही अर्धे इकडे अर्धे तिकडे. आणि त्या व्यक्तीला म्हणाल तर त्याच्यावरच एक मी कविता तयार केलेली, आपल्यामध्ये 50-50 लोक आहेत त्यांच्यासाठी कविता आहे. जे ओरिजिनल आहे त्यांना माझा सप्रेम जय भीम, आणि जे डुप्लिकेट आहे त्यांच्यासाठी बी ही कविता आहे. तर काय
जय भीम कसे गातात? भीमा तुझा आम्हा अभिमान वाटतो, भीमा तुझा आम्हा अभिमान वाटतो, छाती ठोकून जय भीम बोलतो. भीमा तुझा आम्हा अभिमान वाटतो, छाती ठोकून जय भीम बोलतो. बाहेरच्या घरात तुझा फोटो लावतो, आतल्या घरात मात्र देव पुजतो. बाहेरच्या घरात तुझा फोटो लावतो, आतल्या घरात मात्र देव पुजतो. जयंतीला तुझी भव्य मिरवणूक काढतो, आषाढ महिना आला की देवीला पण जातो. भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो. आत्ताच मुलांनी 22 प्रतिज्ञा म्हणताय तिथं. तू दिलेल्या 22 प्रतिज्ञा, तू दिलेल्या 22 प्रतिज्ञा फक्त वाचतो, तू दिलेल्या 22 प्रतिज्ञा फक्त वाचतोच. दुसऱ्या दिवशी जेजुरीच्या खंडोबाला पण जातो. तू दिलेल्या 22 प्रतिज्ञा फक्त वाचतो, कारण त्या प्रतिज्ञेमध्ये गणपतीची आहे म्हणून पुढे. तू दिलेल्या 22 प्रतिज्ञा फक्त वाचतो, तरी घरात गणपती बसून त्या पुढे आम्ही नाचतो. बरोबर. भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो. दीक्षाभूमीला पण, धम्मभूमीला पण, चैत्यभूमीला पण आम्ही हौसेने जातो. दीक्षाभूमीला पण, धम्मभूमीला पण, चैत्यभूमीला पण आम्ही हौसेने जातो. आडा पिढा नाही येऊ म्हणून गळ्यात गंडे पण बांधतो. भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो. घरात कुणी मेलं, बुद्धम शरणम गच्छामी म्हणून लग्न लावतो, बुद्धम शरणम गच्छामी म्हणून लग्न लावतो. दुसऱ्याच दिवशी जेजुरीच्या खंडोबाला पण जातो. भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो. दुसऱ्याच दिवशी जेजुरीच्या खंडोबाला पण जातो. भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो. घरात कुणी मेलं तर, घरात कोणी मेलं तर बौद्धाचार्य शोधतो, घरात कोणी मेलं तर बौद्धाचार्य शोधतो. सावळ्याला मात्र कावळ्याला घास घालतो. पुण्यानुमोदन दिनाला सर्वांना बोलवतो, पुण्यानुमोदन दिनाला सर्वांना बोलवतो. जलदान करताना मात्र मुंडन करून बसतो. भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो. सवलती घेऊन मोठे साहेब होतो, सवलती घेऊन मोठे साहेब होतो. जात आम्ही दाखवून प्रमोशनही घेतो, जात आम्ही दाखवून प्रमोशनही घेतो. आणि प्रमोशन मिळालं की नवस फेडायला पण जातो. भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो. भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो. धन्यवाद. जय हिंद. आपण या कवितेवर मनमुराद हसलात ही शोकांतिका आहे. घरोघरी ही परिस्थिती आपण पाहतो, परंतु त्याच्यात बदल करणं फार गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आज आपण शिकलेलो आहोत, आपले आई वडील शिकलेले आहेत, परंतु आपले आजी आजोबा शिकलेले नाहीत. आपल्याला मेंदू आहे, आई वडिलांना मेंदू आहे, आजी आजोबांना पण मेंदू होता, पण विचार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आणि ते विचार करण्याचं स्वातंत्र्य आपलं भारतीय संविधान देते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा देते. या तत्वावरची ही कविता संभाजी शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मी उभे असलेल्यांना विनंती करतो, जर आपलं जेवण झालं असेल तर हा वैचारिक मेजवानी साठी आपण इथं बसलं तर बरं होईल, जेणेकरून या आणखी दमदार कवींच्या कविता आपल्याला ऐकायच्यात. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करायची. संविधानावर सध्या भारतीय संविधान बदलण्याचंच कारस्थान चाललेलं आहे, म्हणून त्या निमित्ताने एक गीत सादर करतो. अरे हम तो है जय भीम वाले, दीवाने भीम जी के, हम तो है जय भीम वाले, दीवाने भीम जी के. पहन के कफन नीला, पहन के कफन नीला, कुर्बान भीम जी पे, हम तो है जय भीम वाले,
दीवाने भीम जी के। हम तो है जय भीम वाले दीवाने भीम जी के। पहन के कफन नीला कुर्बान भीम जी पे। अरे इज्जत जो मिली हमसे जय भीम कहने से। अरे इज्जत जो मिली हमसे जय भीम कहने से। सम्मान उन्हीं का रखेंगे ईमान भीम जी से। हम तो है जय भीम वाले दीवाने भीम जी के। अरे भीम नाम ही ऐसा है जो धरती भी कांपती है। अरे भीम नाम ही ऐसा है, भीम नाम ही ऐसा है। अरे भीम नाम ही ऐसा है जो धरती भी कांपती है। लाखों दीवाने इस धरती के। लाखों दीवाने इस धरती के जो मरते हैं भीम जी पे। लाखों दीवाने इस धरती के जो मरते हैं भीम जी पे। हम तो है जय भीम वाले दीवाने भीम जी के। संविधान बदलण्याचं षडयंत्र चालू आहे, भारतीय राज्यघटना बदलण्याचं षडयंत्र चालू आहे. पण मी म्हणतो डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह. क्या बात है. बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांना कोणी संपवू शकणार नाही आहे. एक नुसतं फक्त आंबेडकर या नावाचा फक्त द्वेष जरी केला तर देशभरामध्ये हल्ला कळवळ माजलेला आहे आणि किती नाचक्की व्हावं लागतंय इथल्या प्रतिगामी विचार सादर करणाऱ्या लोकांना, भारतीय राज्यघटना लोकशाहीच्या विरोधकांना हा सध्या चालू आहे. म्हणून शेवटी अरे हम तो है जय भीम वाले दीवाने भीम जी के. कैसे मिटा पाओगे संविधानी भीम जी है. कैसे मिटा पाओगे संविधानी भीम जी है. अरे कैसे मिटा पाओगे, अरे कैसे मिटा पाओगे संविधानी भीम जी है. अरे संविधानी भीम जी है. उसे छूना भी, अरे उसे छूना भी, उसे छूना भी मुश्किल है. उसे छूना भी मुश्किल है. जल जाओगे भीम ज्ञान से. उसे छूना भी मुश्किल है. जल जाओगे भीम ज्ञान से. हम तो है जय भीम वाले दीवाने भीम जी के. दीवाने भीम जी के. पहन के कफन नीला कुर्बान भीम जी पे. जय भीम. वाह वाह. टाळ्या वाजल्या पाहिजेत बरं का. थंडी आहे म्हणून टाळ्या आपल्या करू नका. जर टाळ्या वाजवल्या तर गरमी येईल. टाळ्या वाजल्याच पाहिजे. संविधान ही भीमजी है. डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय महत्वाचं केंद्रबिंदू असलेली ही रचना. आणि यानंतर मी विनंती करतो आमचे मित्र माननीय प्रवीण गायकवाड, प्रवीण वानखेडे, माफ करा, प्रवीण वानखेडे. पुढे मध्ये घे पटकन, घे पटकन पटकन घे पटकन घे. आणि आपण सगळ्यांनी संख्या कमी असली तरी नाही. हा सर बोला बोला बोला. एक साईड. अजून घ्या. सर्व दिसले पाहिजे. लोक दाखतायत ना राहू दिसत नाही ना. ऐक ना तर आपण संख्येने जरी कमी असू तरी पण आपण बहुसंख्य आहोत. मुळात आपण बहुसंख्य आहोत हेच आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांनी बहुसंख्य पद्धतीने टाळ्या वाजवायच्या. त्याच्यामध्ये काही कमतरता नको. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. गुलाबी थंडी आहे.
हळूहळू लाल होईल ती पौष महिन्यात, परंतु आपली ऊर्जा ही बरकरार म्हणजे शाबूत ठेवायची, कारण येणारा काळ हा वैऱ्याचाच नाही तर दिवस पण वैऱ्याचा आहे. आपण नेहमी संसद भवनात किंवा विधिमंडळात जे आपल्या विरोधी ते भडकवण्याचं काम नाही, परंतु बाबासाहेबांना त्या काळात राजकीय विरोध झाला पण जातीय विरोध कमी होता. पण गांधी आणि नेहरूंना माहित होतं की या माणसाशिवाय कोणीही संविधान लिहू शकत नाही, कारण हे लंडनला गेले आणि तिथं त्यांनी इंग्रजांची विनवणी केली, पण त्यांना सांगण्यात आलं की तुमच्याच भारतामध्ये एवढा प्रभाळ पंडित किंवा कायदे पंडित असल्यावर तुम्ही आमच्याकडे कशाला आलात. म्हणूनच गांधीजी शेवटी नरमले, वरमले, शरमले असं म्हणेल आणि त्यांनी बाबासाहेबांना केलं. परंतु जेव्हा आपलेच आस्तीनके साप असतात, हे शब्द फार टोचण्यासारखं आहे, पण मी मागे फिरणार नाही या शब्दाला बोलून, की बंगाल विधिमंडळावर जाण्यासाठी ज्या लोक 9 कोटीचं किंवा पूर्ण भारताचं भविष्य घडवायचं होतं, तिथे आपल्याच महाराष्ट्रातल्या लोकांनी बाबासाहेबांना म्हणजे निवडून दिलं नाही. ते बंगाल प्रांतातून निवडून आले आणि बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य होते. मग आम्ही त्यांना कशाला आमचं दुश्मन समजायचं. क्या बात है. ना मिलती इतनी इज्जत और शोहरत अगर आपने संविधान न लिखा होता. क्या बात है. वाह वाह वाह. ना मिलती इतनी इज्जत और शोहरत अगर आपने संविधान न लिखा होता. बददौलत है आपकी जी रहा हूं सर उठा के, नहीं तो आज भी ये सर किसी के कदमों में झुका होता. क्या बात है. कदमों में झुका होता. जय भीम बाबासाहेब, जय भीम. कविता आहे, कवितेला सुरुवात करतो. ठीक आहे, एक कविता म्हणतो तुम्हाला. एक कविता आहे, त्या कवितेचं सावित्रीबाईवर आहे. नंतर कवितेचा येईलच पुढे. कविता जरा गेय आणि थोडीशी मोठी आहे, कडकाडा. सावित्रीचं घेऊन आणि भीमाचं खाऊन इमानाने राहत असलेल्या आणि बेमान झालेल्या माझ्या सर्व माता भगिनींना ही कविता समर्पित. कविता विद्रोही आहे, बऱ्याच जणांच्या मनात टोचल्या जातील, तरीही मी मागे फिरणार नाही. हा माझा दुसरा व्हायला तोच. चाल आपल्याला माहित आहे, लाल दिव्याच्या गाडीला याच चालीवरती आहे. शिकून सवरून भक्तीचं उदानालय बाईला. शब्द लक्षात येतील. शिकून सवरून भक्तीचं उदानालय बाईला. बंद कर. शिकून सवरून भक्तीचं उदानालय बाईला. शिकून सवरून भक्तीचं उदानालय बाईला. पुसते देवांना सर्रास, पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला. पुसते दगडांना सर्रास बोलून फातिमाईला. क्या बात आहे. वस्तू भोगाची आपण हे तुझ्या मनात रुजलेलं. बाईला तेच शिकवल्या गेलं की तू चूल आणि मुलीसाठी फक्त जन्माला आली आहेस. वस्तू भोगाची आपण हे तुझ्या मनात रुजलेलं. फक्त चूल आणि मुलग तुझ्या 5वीला पुजलेलं. आज हातात लॅपटॉप ठेवलं बाजूला वहीला. आज हातात लॅपटॉप ठेवलं बाजूला वहीला. पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला. पुसते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला. तुझं काटेरी जीवन तुझं जगणं हवन. हवन यज्ञ होता, आग होती बिलकुल. तुझं काटेरी जीवन तुझं जगणं हवन. घेऊन अंगावर शेंगोटे तुला केलंय ग पावन. आपल्या त्यागाने फुलविल तुझ्या बुद्धीच्या कैला. आपल्या त्यागाने फुलविल तुझ्या बुद्धीच्या कैला. पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला. पुसते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला. त्यांनी दिलंय तुला ज्ञान फुललं स्वाभिमानी रान. लिहून घटना भीमान मिळून दिलाय त्यात सन्मान. आज पैशात खेळते ग महाग होती तू बाईला. आज पैशात खेळते तू महाग होती तू बाईला.
पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला, पुसते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला. लक्षात ठेवाय कडवं की सांग कुणाच्या खांद्यावर तू ठेवले तुझे पाय. कोणाच्या खांद्यावर आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जे प्रबोधनकार झाले तू महिला म्हणजे महर्षी धोंडो कर्वे पण घेईल त्याच्यात, कारण त्यांनी इथं आता तुम्हाला पुणे करत आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहितच आहे की सांग कुणाच्या खांद्यावर तू ठेवले तुझे पाय, खाते सुखाने कुणामुळे आज प्रगतीची साय. उंची वाढून तू विसरली पाय ठेवल्या भुईला, उंची वाढून तू विसरली पाय ठेवल्या भुईला. पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला, पुसते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला. तुझ्या बुद्धीचे झेंडे तू जाऊन विदेशात गाडले. महिलेला चूल आणि मूल याच्याशिवाय बाहेर नव्हती, पण आजच्या आज आपल्याच महिला विदेशात जाऊन बाबासाहेबांचा पुतळा अमेरिकेत बसवला, तिथं कितीतरी आपल्याच महिला होत्या. तुझ्या बुद्धीचे झेंडे तू जाऊन विदेशात गाडले, आपल्या ज्ञानाची किरण तू मंगळावरती पाडले. तरी नवस करतेस तू, तरी नवस करतेस तू त्या शिर्डीच्या साईला, तरी नवस करतेस तू त्या शिर्डीच्या साईला. पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला, पुसते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला. करतेस उपवास तापास मोठी देवाला भिवून, मारतेस वडाला फेऱ्या तू लय तल्लीन होऊन. करतेस उपवास तापासा मोठी देवाला भिवून, मारतेस वडाला फेऱ्या तू लय तल्लीन होऊन. जन्मोजन्मी नवरा तोच कोणत्या मिळाला बाईला, जन्मोजन्मी नवरा तोच कोणत्या मिळाला बाईला. पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला, पुसते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला. तोडली दोघींनी तुझी ग सगळी जुनात लोखंड, तरी जवळ करतेस तू अंधश्रद्धानी पाखंड. किती सांगावं ओरडून कानात घातलं तू रुईला, किती सांगावं ओरडून कानात घातलं तू रुईला. देवांना सर्रास बोलून सावित्री बाईला, पुस्तकांना सर्रास बोलून फातिमा आईला. त्या सावित्री फातिमाचे जरा उपकार तू जाण, त्यांच्या मुळेच दिसते ग सगळं हिरवं हे रान. झाली प्रेमान उद्धार करते आपल्या आईला, झाली प्रेमान उद्धार करते आपल्या आईला. पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला, पुसते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला. पुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला. माईला धन्यवाद. जय भीम. क्या बात आहे. एकदा प्रवीण सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, या राष्ट्रमातांची महती काय आहे हे प्रवीण सरांनी या कवितेच्या माध्यमातून सांगितलं. आणि नुकतीच घडलेली घटना जर आपण पाहिली परभणीची, ज्याला माथे फिरू आहे असं सांगितलं, मनोरुग्ण आहे असं, मला वाटतं ते मनोरुग्ण नसून मनोरुग्ण आहे. आणि ही मनोरुग्णांची जी पिलावळ आहे ती नवीन आहे. त्यांची लक्षणं फार साधी असतात. त्या आशयाची अत्यंत छोटी कविता आहे की लक्षणं फार साधी असतात, लक्षणं फार साधी असतात. चांगलं काम करू वाटत नाही, भावनांना दुखावलेलं पावत नाही, बस एवढंच. क्या बात आहे. वा वा वा. लक्षणं फार साधी असतात, चांगलं काम करू वाटत नाही, भावनांना दुखावलेलं पावत नाही, बस एवढंच. फतवा काढा, फतवा काढा सापळा रचा, सोबत शांती समानता मानवतेची बंदूक असू द्या. सोबत शांती समानता मानवतेची बंदूक असू द्या. आरोपीला सोबत घेऊन शांतीच्या घरात क्वारंटाईन करा. क्या बात आहे. वा वा. आरोपीला सोबत घेऊन शांतीच्या घरात क्वारंटाईन करा. प्रज्ञाशील करुणेचं सॅनिटायझर द्या. प्रज्ञाशील
करुणेचं सॅनिटायझर द्या आणि मग एन्काउंटर करा. आणि मग एन्काउंटर करा, माणसाचा नाही मानसिकतेचा. माणूस वाचला पाहिजे समतेचा मार्ग टिकवण्यासाठी. माणूस वाचला पाहिजे समतेचा मार्ग टिकवण्यासाठी. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या, प्लीज शांत बसा. हो दादा. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी या विचारवंतांना गोळ्या घालून मारलं गेलं, पण त्यांचे आरोपी ठोसपणे सापडले नाही. गेली कित्येक पिढ्या विकृती प्रवृत्ती मागचे शूटर अद्यापही मोकाटच आहेत. बरोबर आहे. गेली कित्येक पिढ्या विकृती प्रवृत्ती मागचे शूटर अद्यापही मोकाटच आहेत. टप्प्यात याची वाट बघू नका, टप्प्यात आणून संविधानिक मूल्यांचे डोस द्या. क्या बात आहे, वा वा वा. टप्प्यात याची वाट बघू नका, टप्प्यात आणून संविधानिक मूल्यांचे डोस द्या आणि मग एन्काउंटर करा. माणसाचा नाही मानसिकतेचा. माणूस वाचला पाहिजे समतेचा मार्ग टिकवण्यासाठी. वा वा वा. आपण पाहतो ना, हे सगळ्या बातम्या सूत्रांना माहिती असतं. म्हणजे आपण लॉकडाऊनचा काळ हा धक्कादायक ते दिलासादायक एवढंच दोन गोष्टींवर काढला. सूत्रांना सांगा अखंड विश्वशांतीचं महत्व. क्या बात आहे, वा. विज्ञानवादी संस्काराचा इतिहास, माणसाने माणसासाठी चालवलेल्या चळवळीचा संघर्ष, रक्त सांडण्याआधीचे हसरे डाग, महापुरुषांच्या त्यागाची महती, वादळ वाऱ्यात झालेले आर पार खाव. सूत्रांना सांगा अखंड विश्वशांतीचं महत्व, विज्ञानवादी संस्कारांचा इतिहास, माणसाने माणसासाठी चालवलेल्या चळवळीचा संघर्ष, रक्त सांडण्याआधीचे हसरे डाग, महापुरुषांच्या त्यागाची महती, वादळ वाऱ्यात झालेले आर पार खाव. बोला, भांडा, सांगा आणि मग एन्काउंटर करा. माणसाचा नाही मानसिकतेचा. माणूस वाचला पाहिजे. शस्त्रापेक्षा धार असते शब्दांना, शब्द गंजत नाहीत शस्त्रांसारखे. शस्त्रापेक्षा धार असते शब्दांना, शब्द गंजत नाहीत शस्त्रांसारखे. फक्त विचारांचा नेम लावून उडवा. फक्त विचारांचा नेम लावून उडवा, माणसाला नाही मानसिकतेला. माणूस वाचला पाहिजे समतेचा मार्ग टिकवण्यासाठी. आणि हा समतेचा मार्ग टिकवण्यासाठी आपण हे, मला वाटतं आजचं प्रबुद्ध कवी संमेलन आहे. आणि मी विनंती करतो आमचे मित्र सन्माननीय जित्या जाली, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. जित्या जाली. शाळा वाजवा. सर इथे घेता खाली. सर्वांना सर्वप्रथम आवाज येतो. सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आवाज जोरात आला पाहिजे. हिंदी जरी असली तरी स्वेटर घालून काही टोपी घालून कविता सादर करणार. कारण हा कार्यक्रम चळवळीचा आहे, हा मानवतेचा आहे. जेवढे ते परखड बोलणारे. माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की बाबा, कुणाच्या नजरेत आम्ही किंवा आमच्या कविता खूपच असतील, टोचत असतील, त्यांनी कुशालपणे नेत्रदान केलं तरी चालेल. कारण मानवतेची चळवळ म्हणजे महापुरुषांच्या विचारांची धगधगती मशाल. मानवतेची चळवळ म्हणजे महापुरुषांच्या विचारांची धगधगती मशाल. अरे हलक्यात घेऊ नका विरोधकांनो. ताकद आहे जयंतीची. बंधू आणि बहिणींनो, काही कारणास्तव एका छोट्या अपघातामुळे मी कार्यक्रमाला टाळू होतो, पण त्यातून मी कव्हर झालो आणि इथपर्यंत आलो. असो, कविता सादर करतो मानवनिर्मित देव. मी जिथे झाली पुरंदर. कवितेचं नाव आहे मानवनिर्मित देव. की बोलतो मी रोखतो, की बोलतो मी रोखतो, मला नाही मान्य मानवनिर्मित देव. क्या बात आहे, वा. की बोलतो मी रोखतो,
मला नाही मान्य मानवनिर्मित देव तो तुझ्यापाशी जपून ठेव. क्या बात है. की बोलतो मी रोखोक मला नाही मान्य मानवनिर्मित देव तो तुझ्यापाशी जपून ठेव. कारण कुठं जातो तो देव तेव्हाच साधू साध्वींच्या कुंभमेळ्यावर करोडो रुपये खर्च करतात आणि नग्न देहाचं अमंगल तीर्थ लोकांना अमृत सांगून पाचतात. जातो तो देव तेव्हाच साधू साध्वींच्या कुंभमेळ्यावर करोडो रुपये खर्च करतात आणि नग्न देहाचं अमंगल तीर्थ लोकांना अमृत सांगून पाचतात. चारी धाम तीर्थयात्रेला जाताना अपघात होऊन भर रस्त्यावर रक्ताचे पाठ होतात आणि त्यांच्याच रक्षणासाठी सैनिक आपले सीमेवर छातीवर गोळ्या झेलतात. चारी धाम तीर्थयात्रेला जाताना अपघात होऊन भर रस्त्यावर रक्ताचे पाठ होतात आणि त्यांच्याच रक्षणासाठी सैनिक आपले सीमेवर छातीवर गोळ्या झेलतात. बुवा बापूंच्या मठात भोंदू बाबांच्या आश्रमात बुवा बापूंच्या मठात भोंदू बाबांच्या आश्रमात स्त्रियांवर संमोहित बलात्कार होतात. म्हणून बोलतो मी रोखठोक मला नाही मान्य मानवनिर्मित देव तो तुझ्यापाशी जपून. कुणी घडवतं तुला दगडातून तोडून फोडून सुंदर रूप देऊन. कुणी घडवतं तुला दगडातून तोडून फोडून सुंदर रूप देऊन. कुणी करतं होम हवन, कुणी करतं जागरण गोंधळ, कुणी करतं सत्यनारायण पूजा अर्चा खर्च कर्मकांड जप तप नामस्मरण रात्रंदिवस. घडवतं तुला दगडातून तोडून फोडून सुंदर रूप देऊन. कुणी करतं होम हवन, कुणी करतं जागरण गोंधळ, कुणी करतं सत्यनारायण पूजा अर्चा खर्च कर्मकांड जप तप नामस्मरण. करोडो लोक घेतात तुझे दर्शन, करोडो लोक घेतात तुझं दर्शन तरी तू करत नाही त्यांचे रक्षण. करोडो लोक घेतात तुझं दर्शन तरी तू करत नाही त्यांचे रक्षण. अरे तू म्हणजे एक ढोंग. क्या बात है. अरे तू म्हणजे एक ढोंग, एक सोंग, एक भीती, एक अंधश्रद्धा, एक दगडधोंडा. तू काय भलं करणार माझ्या थोटा. क्या बात है. अरे तू म्हणजे एक ढोंग, एक सोंग, एक भीती, एक अंधश्रद्धा, एक दगडधोंडा. तू काय भलं करणार माझा थोटांडा. अरे माझे हात माझे कष्ट हाच माझा स्पष्ट विचार. अरे वाह. अरे माझे हात माझे कष्ट हाच माझा स्पष्ट विचार. पाठीवर महापुरुषांच्या विचारांची थाप, पाठीवर महापुरुषांच्या विचारांची थाप. तीच माझी समता, माझी एकता आणि माझी जात. पाठीवर महापुरुषांच्या विचारांची थाप, तीच माझी समता, माझी एकता आणि माझी जात. तुमचे सारेच धर्मग्रंथ, तुमचे सारेच धर्मग्रंथ आज नाकारतो मी. सारेच धर्मग्रंथ आज नाकारतो मी आणि त्या महामानवाच्या पवित्र संविधानाला मनापासून स्वीकारतो मी. तुमचे सारेच धर्मग्रंथ आज नाकारतो मी आणि त्या महामानवाच्या पवित्र संविधानाला मनापासून स्वीकारतो मी. बस बाद झाले आता, बस बाद झाले आता. तुम्ही मारल्यात महापुरुष, तुम्ही मारलाय जिवंत माणूस. हो माहित आहे रे वाद्यांनो. झाले आता. तुम्ही मारल्यात महापुरुष, तुम्ही मारलाय जिवंत माणूस. ओहो माहित आहे रे वाद्यांनो. उद्या तुम्ही मलाही गोळी घालाल. हो माहित आहे रे वाद्यांनो. उद्या तुम्ही मलाही गोळी घालाल. तरी सुद्धा हा जित्या जाली कवितेमधून जिवंत राहणार. क्या बात है. क्या बात है. जित्या जाली यांनी कवितेतून जो विषय परखडपणे मांडला. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ना की पढे लिखे लोगों ने धोका दिया. आणि ही देव धर्म कर्मकांड मांडणारी सगळी माणसं एका एज्युकेशन शिक्षणाच्या एका प्रवाहानंतर दिशाहीन होतात. आणि म्हणून साठी संविधान किती महत्वाचं आहे हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. या आशावरची कविता होती. एकदा जित्या जाली यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
आणि यानंतर मी विनंती करतो आमचे मित्र सन्माननीय रवी कांबळे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा रवी कांबळे. तत्पूर्वी जालीबाईसाठी आमच्या हातातील शस्त्र म्हणजे आमच्या हातातील शस्त्र, आमच्या हातातील शास्त्र, आमच्या हातातील अस्त्र, आमच्या हातातील भीमास्त्र म्हणजे बाबासाहेबांचा पेन आहे. आमच्या हातातील शस्त्र, शास्त्र, अस्त्र, भीमास्त्र म्हणजे बाबासाहेबांचा पेन आहे. मित्र, हा पेन नसून बाबासाहेबांचा ब्रेन आहे, बाबासाहेबांचा ब्रेन आहे. जालीसाहेबांची कविता सर्वांनी त्यानंतर पुन्हा आपल्या समोर येत आहेत रवी कांबळे. आणि रवी कांबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपण मी सगळ्या कवींना पण विनंती करणार, दुसऱ्या राऊंडला अत्यंत छोटी छोटी कविता आपली होईल, अधिक वेळ यात जाणार नाही, ह्या सगळ्या कविता होतील. मात्र आपला उत्साह म्हणजे ही थॉट प्रोसेस आहे, बुद्धिस्ट फिलॉसॉफी आहे, आंबेडकरी विचारधारा आहे, संविधानाची विचारधारा आहे. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं, दाद देणं मी महत्वाचं मानतो. रवी कांबळे. जय भीम. जय भीम. जिंदगीला अत्तराचा, जिंदगीला अत्तराचा वास देऊन गेला. क्या बात है. वाह 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 वाह. जिंदगीला अत्तराचा वास देऊन गेला, संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला, संविधानात भीम माझा श्वास देऊन गेला. रचना सादर करण्यापूर्वी मी काही ओळी म्हणून दाखवतो. ओळी अशा आहेत की आपल्या भरकटलेल्या मित्रांसाठी बघा कशा आहेत की, ऐका. उगाच मोकाट फिरण्यापेक्षा, उगाच मोकाट फिरण्यापेक्षा घरात शांत बसलेले बरे. वा वा. उगाच मोकाट फिरण्यापेक्षा घरात शांत बसलेले बरे, आणि लोकांना बेकार दिसण्यापेक्षा घरात भांडी घासलेले बरे, आणि लोकांना बेकार दिसण्यापेक्षा घरची भांडी घासलेले बरे. दादा, श्रीमंती आव आणण्यापेक्षा, वा वा वा, श्रीमंती आव आणण्यापेक्षा ओळख खरी दिसलेले बरे. श्रीमंती आव आणण्यापेक्षा ओळख खरी दिसलेले बरे, आणि न्हाव्याची उधारी ठेवण्यापेक्षा घरात दाढीत असलेले बरे, आणि उगाच मोकाट फिरण्यापेक्षा घरात शांत बसलेले बरे. एक रचना घेतो आता बघा. आग होती व्यक्त झाली काळजाची, वा वा. आग होती व्यक्त झाली काळजाची, वेद नाही माय माझ्या लेखनाची, वेद नाही माय माझ्या लेखनाची. स्वागताला भीत नाही संकटानो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अरे स्वागताला भीत नाही संकटानो, एवढी केली तयारी मी मनाची, एवढी केली तयारी मी मनाची. मनगटाला एवढा ह्या जोर आहे, बाबासाहेबांचं रक्त आहे. मनगटाला एवढा ह्या जोर आहे, बांधते राखी बहीणही दुश्मनाची, बांधते राखी बहीणच दुश्मनाची. मीपणाचा रोग इतका वाढला की, बरोबर ना, बरोबर बरोबर. मीपणाचा रोग इतका वाढला की, ढाल मी घेऊन आहे संयमांची, ढाल मी घेऊन आहे संयमांची. पुढचा शेर बघा कसा आहे. वागताना नम्र व्हावे एवढे की, हे घेऊन जायचे जाताना. वागताना नम्र व्हावे एवढे की,
झोप उडली पाहिजे त्या निंदकांची, झोप उडली पाहिजे त्या निंदकांची. हे कसं आहे की वागताना नम्र व्हावे एवढे की, वागताना नम्र व्हावे एवढे की, झोप उडली पाहिजे त्या निंदकाची, झोप उडली पाहिजे त्या निंदकाची. मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, भेटली मज तत्व सारी गौतमाची, भेटली मज तत्व सारी गौतमाची. जय भीम. जय भीम. प्रबुद्ध रंगभूमीवर धम्मभूमीवर गर्दी आहे आणि सर्व कवींना विनंती करतो की या गर्द रसिकांसाठी एक टाळ्या झाल्या पाहिजे. ही गौतमाची तत्व आहेत. रवी कांबळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आपण पाहतोय की प्रत्येकाला सध्या संविधान गरजेचं आहे. म्हणजे मी सोशल मीडियावर वाचलेलं, किसी के लिए जरूरी है संविधान तो किसी की मजबुरी है संविधान. क्या बात है, क्या बात है. त्यामुळे प्रत्येकाला आता काळजी आहे संविधानाची. म्हणजे तुम्ही संसदेत पाहू शकता, केरळ विधानसभेमध्ये पाहू शकता, आणि एकूणच आंबेडकरांची ताकद. तर प्रत्येक चिन्ह, प्रत्येक पक्ष त्या संविधानाला कुरवाळू पाहतोय, परंतु संविधानातला आतला गाभा शांतपणे, सौम्यपणे हे मनोरुग्ण कशा पद्धतीने संपवतात याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहून ना कमळासारखं फुलवायचंय संविधानाला. क्या बात है. वाह वाह. झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहून ना कमळासारखं फुलवायचंय संविधानाला. सेल बदलून घड्याळाच्या काट्यांना वाटतं हीच योग्य वेळ संविधानाच्या रक्षणाची. क्या बात है. सेल बदलून घड्याळाच्या काट्यांना वाटतं हीच योग्य वेळ संविधानाच्या रक्षणाची. जनतेसमोर मिंदे होऊन धनुष्यावर बाण ताणत ध्येय ठेवलंय संविधान. धनुष्यावर बाण ठेवत ध्येय ठेवलंय संविधान. ऊर्जेची मशाल संविधानाच्या मूल्यांसाठी सज्ज करायची. हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही. हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही. आणि स्वप्राणाने तुतारी सुद्धा फुंकायची आहे संविधानाच्या रक्षणाची. क्या बात है, क्या बात है. एकच पर्व म्हणत सगळे सोयरे, संविधानावर मात्र बोलत नाही. अरे वा 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 वा. एकच पर्व म्हणत सगळे सोयरे मात्र संविधानावर बोलत नाही. ही सध्या स्थिती आहे. संविधानाची पानं आपापल्या पद्धतीने सगळे घेतात आहे. आणि यानंतर मी सन्माननीय चंद्रकांत ओवाळ सर यांना मी विनंती करतो आपली रचना सादर करायची. आपण टाळ्या सुद्धा वाजवायच्या. आता सुरुवातीला टाळ्या वाजवा म्हणत होता, आता टाळ्या सुद्धा वाजवा. मेल्यावरी जगाचे आभार मानले मी, जाऊ दिले मला मी हे उपकार मानले मी. कवी असे वेगळे असतात ना, त्यांना हे विचार कुठून सुचतात माहित नाही. परंतु जो न देखे रवी वो देखे कवी, एवढी दृष्टी कवींची मोठी असते. आणि म्हणून आता माझ्या मित्रांनी, मी येण्याच्या आधी बऱ्याच कविता झाल्या असाव्यात, आणि मी आल्यानंतर ज्या मी कविता ऐकल्या त्या खरोखर काबुले तारीफ आहेत किंवा दाद देण्या इतपत मोठ्या आहेत. मी आज तुमच्या पुढे एक जी कविता सादर करतोय ती फार पूर्वी लिहिलेली आहे. अशी एक कल्पना कवीने केलेली आहे. आपल्याला माहित आहे बाबासाहेबांची आई, बाबासाहेब लहान असतानाच निघून गेलेली आहे. कल्पना करा तुम्ही माता इथं बसलेल्या, आज बाबासाहेबांची हे सगळं कीर्ती, एवढं सगळं वैभव
त्या भीमाईने पाहिलं असतं तर काय वाटलं असतं ते, अशी कवीने एक कल्पना केलेली आहे. आणि आपल्या मनामध्ये अशी एक रुजवलेलं आहे की माणूस एकदा गेलं की ते वरती जातं. मग कवी पण म्हणतो भीमाई वरून पाहते, बाबासाहेबांचं हे कर्तृत्व, अशी एक कल्पना केली आणि कवीने ती शब्दबद्ध केलेली आहे. आवडली तर तुमची समजा, नाही आवडली तर माझी समजतो. ओके. भीमाईची नवलाई. ए माई, माई म्हणजे भीमाईला म्हटलेलं आहे. ए माई केली या नवलाई, पुत्राने तुझ्या गे इथे केली या नवलाई. शत्रूस मित्र मानूनी दीनांचे दुःख जाणून, शत्रूस मित्र मानूनी दीनांचे दुःख जाणून कर्तृत्वाच्या शिखरावरती केली अशी चढाई. ए माई पुत्राने तुझ्या केली या नवलाई, इथे पुत्राने तुझ्या केली या नवलाई. तू पक्षिण त्या नभाची. पक्षिणीच्या रूपाने कवी हा भीमाईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून म्हणतायत तू पक्षिण त्या नभाची, माता आमची सर्वांची, दे आशीर्वाद दे पिल्लाच्या कमाई. ए माई पुत्राने गे तुझ्या केली या नवलाई, पुत्राने गे तुझ्या इथे केली या नवलाई. नंतर कवी म्हणतात सूर्यास साक्ष ठेवून, सूर्यास साक्ष ठेवून जिजविले दयाने प्राण, बुद्धीच्या या हिमालयाला वंदन ठाई ठाई. ए माई पुत्राने गे तुझ्या इथे केली या नवलाई. हेच थोडस मी चालीत आता म्हणतोय, आधी शब्द तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून आता चालीत म्हणतोय. ए माई केली या नवलाई, पुत्राने केली या नवलाई. शत्रूस मित्र मानुनी दीनांचं दुःख जाणुनी, कर्तृत्वाच्या शिखरावरती केली अशी चढाई. ए माई केली या नवलाई, पुत्राने केली या नवलाई. तू पक्षिण त्या नभाची, माता आमची सर्वांची, दे आशीर्वाद दे पिल्लाच्या कमाई. ए माई केली या नवलाई, पुत्राने केली या नवलाई. शेवटचं कडवं आहे. सूर्यास साक्ष ठेवून जिजविले दयाने प्राण, बुद्धीच्या त्या हिमालयाला वंदन ठाई 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 ठाई. ए माई केली या नवलाई, पुत्राने केली या नवलाई. जय भीम. धन्यवाद. चंद्रकांत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आणि मित्रांनो, वेळ वगैरे पाहता हा शेवटचा कवितेचा राऊंड होईल. आणि सगळ्या कवींना माझी विनंती राहील की अत्यंत छोटी आणि रॅपिड फायर विचारधारेला हे करणारी कविता सादर होईल. सरांना मी मंगलदास पडवेकर सरांना विनंती करतो आपली छोटी रचना सादर करायची आहे. अत्यंत छोट्या छोट्या रचना आता सादर होतील. तर आपण जायचं नाहीये, कारण या अत्यंत छोटी रचना मी सादर करतो. आपल्याला माहिती आहे की वेळ खूप कमी आहे, इथे गाऊन बिऊन दाखवायचं नाही आहे. आणि माझ्या कवितेचं नाव आहे हीच आहे धम्मभूमी. बरं. कारण मी कवी नाही आहो, प्रोफेशनल. जिथे जातो थोडंफार 2 ओळी लिहितो. आज दुपारी लिहिल्या मी बसता बसता. हीच आहे धम्मभूमी. का म्हणतो की आपण किती दिसतो? 4 लोक दिसतो.
आणि जेव्हा देव पूजायचे असतात तेव्हा पंढरपूर, शेगाव, शिर्डी सगळीकडे जातो. पण मला त्या लोकांना म्हणायचं, तुम्ही इथे थांबले, आतापर्यंत थांबले आणि लोक हजार आहे पण थांबत नाही, म्हणून मला म्हणतात थांबा जरा हो तुम्ही. हीच आहे धम्मभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं धम्माचं पहिलं रोपण केलं आणि दीक्षाभूमीला नंतर. थांबा इथे हो तुम्ही, हीच आहे धम्मभूमी. नतमस्तक होऊन या बुद्धाच्या धामी जमून एकत्र आम्ही बोलू बुद्धंग शरणं गच्छामी, बोलू धम्मंग शरणं गच्छामी, बोलू संघं शरणं गच्छामी. आता तू काय करतोस? आपला माणूस इथे आहे किती कमी. अरे शील आचरणाला तू असा का टाळतो? शील आचरणाला असा का तू टाळतो आणि कर्मकांडाला कार्य कवटाळतो? शील आचरणाला का टाळतो आणि कर्मकांडाला मात्र तू कवटाळतो, अंधश्रद्धा मात्र तू अजूनही कार्य पाळतो. आणि धूप दीप घरामध्ये जाळतो आणि देवाला आपल्या पोराबाळासारखा सांभाळतो. अरे या धम्मामध्ये तुला दिसते कशाची रे कमी? थांबा जरा तुम्ही, विचारतो मग तुम्ही. नतमस्तक होऊन या बुद्धाच्या धामी बोलू बुद्धं शरणं गच्छामी. अरे धम्मामुळेच तुमची ताट आहे रे मान, धम्मामुळेच तुमची ताट आहे रे मान आणि धम्मातच आहे तुझा मान आणि सन्मान. मग कशाची दिसते तुला रे याच्यामध्ये वन? आणि बापाच्या शिकविण्याचे तू का ठेवत नाही दान? आपला वेळ तू का नाही लावत या समाजाच्या कामी? राहता इथे तुम्ही, हीच आहे धम्मभूमी. नतमस्तक व्हा या बुद्धाच्या धामी आणि जमून एकत्र आम्ही बोलू बुद्धं शरणं गच्छामी. मी तिसरं कडवं चौथं कडवं म्हणत नाही, एवढ्यामध्ये थांबतो कारण मी सांगत देण्यासाठी आलो. पडवेकर सर जिंदाबाद. मंगलदास सरांसाठी एकदा परत टाळ्या. आणि लगेचच मी विनंती करतो डॉक्टर शुभा लोंढे. क्रांतिकारी जय भीम कि हम ठोकरें खाते हैं पर शान से चलते हैं, हम ठोकरें खाते हैं पर शान से चलते हैं, हम खुली हवा के नीचे सर ऊंचा करके चलते हैं. मुश्किल तो सांझ है जिंदगी की, मुश्किल तो सांझ है जिंदगी की. आने दो, हम उठेंगे, हम गिरेंगे, हम जीतेंगे. ये ठान के बस चलते हैं, हम ठोकरें खाते हैं पर शान से चलते हैं, हम खुली आवाज. गजल गीते. कभी हैवान लगते हैं, क्या बात है, कभी शैतान लगते हैं. क्या बात है, वाह. सामाजिक नीति मूल्य और दिन ब दिन गिरता राजनीतिक चेहरा है, उसके उपरांत ये गजल है कि कभी हैवान लगते हैं, कभी शैतान लगते हैं. यहाँ इंसान अब लेकिन, यहाँ इंसान अब लेकिन कहाँ इंसान लगते हैं. यहाँ इंसान अब लेकिन कहाँ इंसान लगते हैं. उन्हीं का हल नहीं मिलता जमाने में कहीं यारो, उन्हीं का हल नहीं मिलता जमाने में कहीं यारो. यहाँ पर देखने में जो, यहाँ पर देखने में जो सवाल आसान लगते हैं, यहाँ पर देखने में जो सवाल आसान लगते हैं. बनाए साधु का भेष बाबा जो चमत्कारी, बनाए साधु का भेष बाबा जो चमत्कारी. अगर पर्दा उठाया तो, अगर पर्दा उठाया तो वही शैतान लगते हैं. अगर पर्दा उठाया तो वही शैतान लगते हैं. दिखाकर आंकड़े झूठे करे वादे चुनावी जो, दिखाकर आंकड़े झूठे करे वादे चुनावी जो. मुझे नेता यहाँ सारे, मुझे नेता यहाँ सारे बेईमान लगते हैं. मुझे नेता यहाँ सारे बेईमान लगते हैं. दिखाकर आंकड़े झूठे करे वादे चुनावी जो, दिखाकर आंकड़े झूठे करे वादे चुनावी जो. मुझे नेता यहाँ सारे बेईमान लगते हैं. सुनिएगा. वतन की सरहद
सरहदों पे जो लगाए जान की बाजी, क्या बात है। वतन के सरहदों पे जो लगाए जान की बाजी, वही जीनत तिरंगे की, वही जीनत तिरंगे की, वतन की शान लगते हैं, वही जीनत तिरंगे की, वतन की शान लगते हैं। कभी हैवान लगते हैं, कभी शैतान लगते हैं, यहाँ इंसान अब लेकिन कहाँ इंसान लगते हैं। थँक यू। जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर मी विनंती करतो प्रवीण वानखेडे सर. टाळ्या. जेवण करते. तोंड चालू असलं तरी कान इकडे पाहिजे. झेप घे यशाची पंख लावून ध्येयाचे, चिरून टाक कवच आता मनामधल्या भयाचे. कशा पायी भीती तुला मरण हे सत्य आहे, जीवनाच्या अंतिम टप्प्यावर हेच खरे सत्य आहे. म्हणून बोलावं प्रेमानं, वागावं शुद्ध नीतीनं, शेवटी सारे झाकल्याच जातो रे मूठ भऱ्या मातीनं. क्या बात है. मातीतच असतं लोखंड मित्रांनो, मातीतच असतं सोनं. क्या बात है. मातीतच असतं लोखंड मित्रांनो, मातीतच असतं सोनं. आणि तुम्हाला काय घ्यायचं त्यातून, शेवटी तुमचंच आहे जीवन. अरे वा 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 वा. 2014 साली जेव्हा या सरकारची निवड झाली तेव्हाच आमच्या मित्रमंडळी ते गप्पा रंगली की आता भरपूर चांगलं होईल. पण मी एक तेव्हा असं म्हणा की काही जास्त वय नव्हतं, पण तरी होतं बरोबर, राजकारणातला काही इंटरेस्ट नव्हता. पण त्यांना म्हटलं होतं हे सरकार जर आलं तर वाट लागेल. त्याचं कारण आहे एक अर्थमंत्री, एक अर्थतज्ञ कुठला की ज्याचं एक पुस्तक विदेशात शिकवले जाते, आणि एक 4थी पास कुठला की तो एवढं काय करतो. क्या बात है. तेव्हा एक कविता लिहिली. खरं तर कोणी आता जसं हृदय मानव अशोक साहेबांनी म्हटलं की संविधान किसकी जरूरी है और किसकी मजबुरी है. क्या बात है. त्याच्यामुळे आता सगळेजण उठले, पण तेव्हा ही कविता लिहिली होती. आणि तसं होणार नाही कारण नांगर फिरणार नाही, पण ते कल्पना म्हणतात ती कवीची. ठीक आहे. बाबा तुमच्या मेहनतीवर पुरा नांगर फिरला. कारण त्याच्यात बरेचसे आहेत, काही लोक आहेत की जे सवलती घ्यायला पुढे असतात आणि शेपूट घातलं की मागं बसतात. त्यांच्यासाठी कविता आहे. त्यांना उद्देशून आहे की तुमच्यामुळे ते नांगर फिरलेला आहे आणि नांगर फिरतो आहे, त्याला जर वाचवायचं असेल तर तू पुढे यावं लागेल. की बाबा तुमच्या मेहनतीवर पुरा नांगर फिरला, लांडग्याचा कळपा संसद होणार शिरला. अरे वा 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 वा. कविता घेत असल्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. की बाबा तुमच्या मेहनतीवर पुरा नांगर फिरला, लांडग्याचा कळपा संसद होणार शिरला. कायद्याचा तुडवला फड सारा कलमांची तोडली लचके. कायद्याचा तुडवला फड सारा कलमांची तोडली लचके. आणि हाकलावं कसं हुसकून त्यांना आमच्या तोंडाला मुसके. वा वा वा. जो तो प्रांत यांनी आपल्या कूटनीतीनं कोरला, जो तो प्रांत यांनी आपल्या कूटनीतीनं कोरला. बाबासाहेबांना 3 वेळा मुंबई वाचवली, 2 की 3 वेळा. परंतु आपण ते मराठी माणसाला मुंबई घातली देशात गुजरातीच्या. ठीक आहे. की जो तो प्रांत यांनी आपल्या कूटनीतीनं कोरला आणि लांडग्याचा कळपा संसद होणार शिरला. बाबा तुमच्या पाठीमागे देशाचं केलं वाटोळं, बाबा तुमच्या पाठीमागे देशाचं केलं वाटोळं. स्विस बँकेत नेऊन ठेवलं काळ्या पैशाचं गाठोळं. पैसा कमवाया रस्ता यांनी राजकारणाचा धरला, लांडग्याचा कळपा संसद होणार शिरला. क्या बात है. क्या बात है. लुटू लुटू जनतेला बाबा करून टाकलं हैराण. वैताग पुण्याच्या भाषेत. लुटू लुटू जनतेला बाबा करून टाकलं हैराण. देशाचा या नकाशा दरसाल दिसतो वैराण. देशाप्रती आदर फक्त 104 सेकंद उरला. 26 जानेवारी 15 वर्षात जनगण मन. देशाप्रती आदर फक्त 104 सेकंद उरला. 52 सेकंदाचं राष्ट्रगीत असते ना, हो तेव्हा म्हणतात ते तेव्हा म्हणतात बस, तेव्हाच लावतात. की देशाप्रती आदर फक्त 104 सेकंद उरला, लांडग्याचा कळपा संसद होणार शिरला. तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाचाच गेला. क्या बात है. तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाचाच गेला आणि पांढऱ्या रंगाच्या जागेवर काळा रंग आला. राजनीतीच्या कुंचल्यानं काळा ज्यानं त्यानं मारला. राजनीतीच्या कुंचल्यानं काळा रंग ज्यानं त्यानं मारला, लांडग्याचा कळपा संसद होणार शिरला. क्या बात है. शौर्याचा केसरी बाबा दहशतवादी बनला. शौर्याचा केसरी बाबा दहशतवादी बनला आणि हिरवा रंग शेतकऱ्याच्या आत्महत्या जनला. अरे वा वा. शौर्याचा केसरी बाबा दहशतवादी बनला, हिरवा रंग शेतकऱ्याच्या आत्महत्या जनला. वामन बनून बळी यांनी जमिनीत पुरला आणि लांडग्याचा कळपा संसद. वास्तव 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 वास्तव. विंचवाचं वारुळ बाबा बनला आपला देश. विंचवाचं वारुळ बाबा बनला आपला देश. देशाप्रती प्रगतीची जाणीव आता उरली नाही शेष. बरोबर. तिजोऱ्या भरा. की विंचवाचं वारुळ बाबा बनला आपला देश. देशाप्रती प्रगतीची जाणीव आता उरली नाही शेष.
तीक्ष्ण नांगीनं नकाशा देशाचा हे चिरला, लांडग्याचा कळपा संसद दोना शिरला. वास्तव वास्तव. पांढऱ्या पोशाखात बाबा काळीच सरी म्हण, पांढऱ्या पोशाखात बाबा काळीच सारी म्हण, जनतेचं नसते यांना काही घेणं देणं. देश आपला बाबा सारा भ्रष्टाचारानं घेरला आणि लांडग्याचा कळपा संसद भवनात शिरला. संसद भवन बनली बाबा लुटमारीचा अड्डा, संसद भवन बनली बाबा लुटमारीचा अड्डा. शेतकरी या देशाचा भरतो तिचा खड्डा, खड्डा भरता भरता टेकून आता तोही आता हरला आणि लांडग्याचा कळपा संसद भवनात शिरला. अशोक चक्रही बाबा आता एकेकाळात तुटला, अशोक चक्राचाही बाबा आता एकेकाळात तुटला. गडबाजी करून इथला प्रत्येक पक्ष फुटला, लाचारी. अशोक चक्राचाही बाबा आता एकेकाळात तुटला आणि गडबाजी करून इथला प्रत्येक पक्ष फुटला. ज्याच्या त्याच्या मनात त्यांनी जातीवाद पेरला आणि लांडग्याचा कळपा संसद भवनात शिरला. वाघ होऊन कोण बाबा, शेवटी आशावाद आहे, कोणीतरी येईल आता, पण येणार नाही, आपल्याला उठून उभं राहावं लागेल. की वाघ होऊन कोण बाबा, फाडशा यांचा पाडी. क्या बात है, वाह. वाघ होऊन कोण बाबा, फाडशा यांचा पाडील, कोण यांच्या मगर मिठीतून आता आम्हाला सोडील. पुन्हा पुन्हा पुन्हा. वाघ होऊन कोण बाबा, फाडशा यांचा पाडील, पण कोण यांच्या मगर मिठीतून आता आम्हाला सोडील. भाई यांचा सारा नसा नसात भरला, लांडग्याचा कळपा संसद भवनात शिरला. लांडग्याचा कळपा संसद भवनात. जय भीम. जोरदार टाळ्या. एक लांडगा मला माहित आहे, एक लांडगा मला माहित आहे. प्रवीण साऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. याच्यानंतर मी विनंती करतो आमचे मामा संभाजी शिंदे. ठीक आहे, कारण मी छोटी कविता घेणार होतो, एकदम छोटी, परंतु कावळ्या कविताची फरमाईश आली. पण कावळ्याचा परिणाम होतोय का? ठीक आहे, मी प्रस्तावना वगैरे करत नाही, डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो. आई म्हणाली, बाळा तुझ्या बापाचे पित्र घालायचे आहे. आई म्हणाली, बाळा तुझ्या बापाचे पित्र घालायचे आहे, घरावरच्या गच्चीवर जेवणाचे ताट तुला ठेवायचे आहे. आई म्हणाली, बाळा तुझ्या बापाचे पित्र घालायचे आहे, घरावरच्या गच्चीवर जेवणाचे ताट तुला ठेवायचे आहे. कावळ्याच्या रूपाने बाप तुझा येणार आहे आणि तू ठेवलेले जेवण आज जेवणार आहे. क्या बात है. मनालाही मोठा आनंद झाला, मनालाही मोठा आनंद झाला. बाप माझा भेटणार आहे आणि मी ठेवलेलं जेवण आज जेवणार आहे. मनालाही मोठा आनंद झाला, बाप माझा भेटणार आहे, मी ठेवलेलं जेवण आज जेवणार आहे. म्हणून आनंदाने ताट लागताच गच्चीवर ठेवायला, म्हणून आनंदाने ताट लागताच गच्चीवर ठेवायला. पटापटा कावळे लागले जमायला. आता मात्र प्रश्न पडला मनाला, बाप समजू कोणाला. अरे बाप रे बाप. 4-5 कावळे आले. आता मात्र प्रश्न पडला मनाला, बाप समजू कोणाला. तेवढ्यात एक कावळा पुढे आला, ठेवलेल्या ताटाला शिवला. तेवढ्यात एक कावळा पुढे आला, ठेवलेल्या ताटाला शिवला. एका मागून एक एक येऊ लागला, तोही ताटाला शिवू लागला. शिवला तर शिवला, भरकन उडूनही गेला. शिवला तर शिवला, भरकन उडूनही गेला. गेला तर गेला, शेजारच्या घरावरही गेला. कारण त्याची सर्वपित्री आमुषा होती. गेला तर गेला, शेजारच्या घरावरही गेला. तिथल्याही ताटाला जाऊन शिवला. हे सारं पाहून डोकं गेलं संतापून, हे सारं पाहून डोकं गेलं संतापून. घरात प्रश्न विचारला आईला जाऊन, सांग बाप कुणाचा, शेजारचा की माझा. माझ्या बापाची घरं किती, माझ्या बापाची घरं किती. धन्यवाद. मामांनी जसं ते आहे ना रामायण, कावळायन सादर केलंय. टाळ्या कावळ्यांसाठी टाळ्या. याच्यानंतर मी विनंती करतो रवी कांबळे. जोरदार टाळ्या. मस्त आहे यांना वापरतात. ज्याच्या त्या गारटलेत कवी थोडे कवी. नाही थांबा थांबा सर, बसा सगळं. तुला कोणा सांगितलं पडते म्हणून? पडलं तर चहा वाया जाईल. हृदयातले बोलून जा. क्या बात है, क्या बात है. हृदयातले बोलून जा, काटाळते सांगून जा. अरे वा 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 वा. हृदयातले बोलून
जा काटाळते सांगून जा जातीतला नाही सखा जातीतला नाही सखा हा डाग तू खोडून जा हृदयातले बोलून जा. एक भरकटलेल्या मित्रांसाठी एक कविता गझल बघा कशी आहे. झालं मित्रा मित्र नावाची गझल बघा कशी आहे की भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा. क्या बात है, क्या बात है. भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा मोजके खंबीर साथी पाळ मित्रा. भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा. गडबड करू नका आता. गाव गाडा हाकण्यातच वेळ गेला. अरे गाव गाडा हाकण्यातच वेळ गेला. पोट आधी आपले सांभाळ मित्रा. भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा. जाण रे तू कोण खोटे कोण मोठे. जाण रे तू कोण खोटे कोण मोठे. जास्त नाही जिंदगीला काळ मित्रा. भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा. कोण नाही येत कामी संकटाला. अरे कोण नाही येत कामी संकटाला. तो तुझा रे घामाता गाळ मित्रा. भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा. ध्यास घे तू अंबराला टेकण्याचा. ध्यास घे तू अंबराला टेकण्याचा. ठेंगणे वाटेल हे आभाळ मित्रा. भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा. ध्यास घे तू अंबराला टेकण्याचा. ध्यास घे तू अंबराला टेकण्याचा. ठेंगणे वाटेल हे आभाळ मित्रा. भामट्यांशी यारगिरी टाळ मित्रा. जय भीम. धन्यवाद. चहा चहा आहे तिथे, चहा आहे तिथे. मस्त पण त्यांचा हॅलो. भीमजनाने सांगितले असं एक गाव नाही. भीमजनाने सांगितले असं एक गाव नाही जिथं वामनचं नाव नाही. क्या बात है, क्या बात है. कारण लाखो गीतकार कवी आणि भीमशाहीर वामनदादा कळत जे लाखो तयार झाले. आमच्यासारखे गीतकार कवी आणि शाहीर त्यांना वंदन करून भीमजनाने सांगितले असं एक गाव नाही जिथं वामनचं नाव नाही. भीमशाहीर वामनदादाने सांगितले भीमा तुझे गाव हे न संपणारे नाव आहे. क्या बात है. भीमा तुझे गाव हे न संपणारे नाव आहे. भीमकवी कीर्तिपालने सांगितले भीमापासून वामनदादा होणार ना कधी वेगळा. भीमापासून वामनदादा होणार ना कधी वेगळा. भीमकंठातून गाणारा वामनदादा होता भीमाचा गळा. भीमकंठातून गाणारा वामनदादा होता भीमाचा गळा. तर आता अशोक हृदयातून आपण त्यांच्या कविता ऐकूया. अशोक मानव हृदय. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. धन्यवाद. या ठिकाणी आमचे अशोक हृदय मानव तर कवी आहेतच. कवी गीतकार शायर तर आहेतच. परंतु अभिनेते निर्माते दिग्दर्शक देखील आहेत. क्या बात है, क्या बात है. तर भेडेवाड्यावर त्यांनी जी फिल्म बनवलेली आहे ती भारतातली पहिली फिल्म आहे. व्हेर इज भेडेवाडा. ती फिल्म सर्वांनी पाहावी युट्यूबला असं मी आवाहन करतो. आणि युट्यूबवर अशोक मानव हृदयातून त्यांनी जी कविता आता सादर करत आहे त्यांनी ती करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. ही या कार्यक्रमाची शेवटची कविता आणि त्यानंतर अध्यक्षीय कविता होईल. इथे माझे मित्र आलेत. राजगृहावरती मध्यंतरी हल्ला झाला होता
त्यानंतर राजगुरूवरची एक कविता माझी प्रचंड व्हायरल झाली होती. त्याच्यातल्या फक्त 1-2 वेळी घेऊन कवितेला मी सादर वेळेचा वेळ पाहता. परंतु तुम्ही पुस्तकं चोरायला घुसला असता तर विचारांचा पुष्पहार घालून सोडला असतं उघडपणे. क्या बात है, क्या बात है. तुम्ही पुस्तकं चोरायला घुसला असता तर विचारांचा पुष्पहार घालून सोडला असतं उघडपणे. तिथल्या विचारस्पर्शित भिंतींना कवटाळायला चुंबायला हवं होतं. मेंदूतल्या धर्मांध चेहऱ्यावरचं काढून अंधश्रद्धळू मास. दगड उचलण्याऐवजी उचलायला हवे होते विचार. एक्सप्रेस दिसली मोठी ट्रेन. दगड उचलण्याऐवजी उचलायला हवे होते विचार शरीरातल्या प्रत्येक तंतुमय रेषेने. पुस्तकांच्या काचा फुटत नसतात कधी. पुस्तकांच्या काचा फुटत नसतात कधी दगडी प्रवृत्तीच्या निर्जीव दगडांनी. त्यांना असतं कवच समतेचं, बंधुतेचं आणि सम्यकतेचं. क्या बात है, क्या बात है. वाह वाह वाह. तुमच्या पैदाशी आधीच्या जिवंत ज्वलंत माणुसकीचे संदर्भ आहेत तिथं खेळणाऱ्या मानवतावादी हवेत. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह. शाब्दिक संस्कारांनी प्रेरित झालेली झाडं पुन्हा बहरतील. फुटल्या सामग्री नव्यानं डागडुजी करतील विचारांची. पण तुमचं काय? क्या बात है, क्या बात है. पण खरा प्रश्न. तुमचं काय? पुस्तकं समानतेची आहेत विषमतेवर प्रहार करणारी. क्या बात है, क्या बात है. पुस्तकं समानतेची आहेत विषमतेवर प्रहार करणारी. समानतेचा हिसका चुकणार नाही तुम्ही कितीही धनाढ्य बलाढ्य असलात तरी. धन्यवाद. आणि ही कविता आहे की अमित शहांनी बस खाली जे बाबासाहेब फॅशन 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 वगैरे सांगितलं ना की आंबेडकरांचं नाव. तर कोण आहेत आंबेडकर? मनगटातली रग आंबेडकर. क्या बात है, क्या बात है. मस्तकातली धग आंबेडकर. वाह वाह वाह. मनगटातली रग आंबेडकर, मस्तकातली धग आंबेडकर. डोळस होऊन बघ आंबेडकर, भासेल तुला जग आंबेडकर. अरे वाह 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 वाह. पुन्हा 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 पुन्हा. मनगटातली रग आंबेडकर, वाह. मस्तकातली धग आंबेडकर. डोळस होऊन बघ आंबेडकर, भासेल तुला जग आंबेडकर. वाह 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 वाह. विद्वान प्रकांड पंडित आंबेडकर. क्या बात है, क्या बात है. तत्वज्ञान ज्ञान अखंडित आंबेडकर. वाह 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 वाह. जागोजागी उभा संघटित आंबेडकर. वाह वाह. घटनाकार कायदे पंडित आंबेडकर. वाह वाह. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर. या लोकशाहीची वज्रमुठ आंबेडकर. वाह वाह वाह. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर. या लोकशाहीची वज्रमुठ आंबेडकर. गावोगावी शिक्षणाचं बोट आंबेडकर. रुबाब सूट बूट टाय कोट आंबेडकर. वाह वाह वाह. पुन्हा 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 2 लाईन पुन्हा 2 लाईन पुन्हा पुन्हा. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर. वाह. या लोकशाहीची वज्रमुठ आंबेडकर. वाह. गावोगावी शैक्षणिक बोट आंबेडकर. रुबाब सूट बूट टाय कोट. वाह 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 वाह. विद्या विभूषित जननायक आंबेडकर. जगण्यातलं प्रत्येक विधायक आंबेडकर. वाह 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 वाह. आंधळ्या पांगळ्यांचा सहाय्यक आंबेडकर. हर एक समस्येवर निर्णायक आंबेडकर. अरे वाह 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 वाह. स्वप्नवाद धाक शिस्त आणि आधार आंबेडकर. नम्रशील बलवान शांत संत आदर आंबेडकर. स्वाभिमान अभिमान कर्तबगार आंबेडकर. सर्वोच्च सर्वस्व जिगर किमयागार आंबेडकर. अरे वाह 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 वाह. जीवनाचे उद्धारक
क्रांतीसूर्य आंबेडकर, जीवनाचे उद्धारक क्रांतीसूर्य आंबेडकर, शोषित पीडित वंचितांचे धैर्य आंबेडकर, प्रेरणा बळ ताकद आणि शौर्य आंबेडकर, सुख समाधान आनंद आणि ऐश्वर्य न्याय विचार स्वातंत्र्य बंधुता आंबेडकर, क्या बात है, क्या बात है, अभिव्यक्ती विचार समानता आंबेडकर, श्रद्धा उपासना राजनैतिक समता आंबेडकर, सार्वभौम प्रेम सामाजिक एकता आंबेडकर, लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर, क्या बात है, क्या बात है, लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर, भक्कम मनगट दणकट राखट दरवळ आंबेडकर, वाह वाह वाह, दोन लाईन पुन्हा, लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर, भक्कम मनगट दणकट राखट दरवळ आंबेडकर, इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर, हिंसक कपटी मनुवाद्यांचा कर्दनकार, कर्दनकार आंबेडकर, लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर, भक्कम मनगट दणकट राखट दरवळ आंबेडकर, इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर, हिंसक कपटी मनुवाद्यांचा कर्दनकार, आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर, आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर, पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर, सरपंच मंत्री लाल दिवा आसनात आंबेडकर, गल्ली ते दिल्ली सर्वत्र शासनात आंबेडकर, आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर, पुस्तकात मस्तकात भाषणेत आंबेडकर, सरपंच मंत्री दिल्ली आसनात आंबेडकर, गल्ली ते दिल्ली सर्वत्र शासनात आंबेडकर, क्या बात है, क्या बात है, आणि शेवट फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर, फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर, विषमतेवर अंतिम सोल्युशन, फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर, विषमतेवर अंतिम सोल्युशन आंबेडकर, डॅशिंग ब्रेन वॉशिंग नि ट्युशन आंबेडकर, इंडियातला भारत एक संघ नेशन आंबेडकर, मनगटातली रग आंबेडकर, मस्तकातली धग आंबेडकर, डोळस होऊन बघ आंबेडकर, भासेल तुला क्रांतिकारी कवी हृदय मानवाच्या हृदयातली कविता गाताना दोन ओळी पुढे, आंबेडकर म्हणजे बुद्धत्वाचा सार आहे, क्या बात है, आंबेडकर म्हणजे बुद्धत्वाचा सार आहे, आंबेडकर म्हणजे बुद्ध क्रांतीची धार आहे, आंबेडकर म्हणजे कष्टाचं त्यागाचं वेदनालय, बहुजनांच्या ममतेचं प्रेमालय, आंबेडकर म्हणजे धम्मसंस्काराचं तेजोवलय, आंबेडकर म्हणजे बुद्ध विचाराचं ग्रंथालय, आंबेडकर म्हणजे करुणाशिलाचं प्रज्ञालय, आंबेडकर म्हणजे या भीमशाहिरांच्या, आंबेडकर म्हणजे या भीमशाहिरीचं भीमालय, क्या बात है, म्हणजे भीमशाहिरांच्या भीमशाहिरीचं भीमालय, आंबेडकर म्हणजे भीमशाहिरांच्या कंठातील स्वरालय, आंबेडकर म्हणजे भीमशाहिराच्या कंठातील स्वरालय, वाह 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 वाह, क्या बात है, सर्व कवींनी खूपच सुंदर रचना सादर केल्या, गायल्या, हृदयाला भावणाऱ्या, भावनांना आव्हान देणाऱ्या सत्यशोधक प्रतिभांच्या कविता, सर थंडी संपली आमची, त्यातून साकारलेल्या कविता वाटल्या, थंडी संपली बरं का, आणि एक भीम म्हणजे ऊर्जा चेतना देऊन सगळ्यांना गेलेले आहेत. इथं कवी आहेत परंतु सगळे दर्दी आहेत, गर्दी जरी नसली तर सगळे दर्दी आहेत, म्हणून सर्व क्रांतिकारी कवींचं युगकवी वामनदादांच्या वादकदारांचं मी क्या बात है, क्या बात है, वाह 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 वाह, आणि अखेरची अध्यक्ष कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे वदे पांडुरंग. क्या बात है, क्या बात है. राहून पंढरीत आपल्या लाखो भक्ता संग,
तरीही धाकात जाणव्याच्या होता पांडुरंग. वास्तव वास्तव वास्तव. राहुनी पंढरीत आपल्या लाखो भक्ता संग, तरी धाकात जाणव्यांच्या होता पांडुरंग. सदान कदा गुलामगिरीत होता पांडुरंग. क्या बात है, क्या बात है. सदान कदा गुलामगिरीत होता पांडुरंग. बडव्यांच्या नजर कैदेत आजही आहे पांडुरंग. क्या बात है, क्या बात है. चोखोबाची पायरी ठरली होती जातीवारी. चोखोबाची पायरी ठरली होती जातीवारी. बडव्यांचा जोर मनुष्याहीच्या नीतीवरी. अस्पृश्यांचे हाल प्रत्यक्ष डोळ्याने पाहुनी. अस्पृश्यांचे हाल प्रत्यक्ष डोळ्याने पाहुनी. झाला कसा आंधळा पांडुरंग. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह जबरदस्त जबरदस्त. पाहुनी विठ्ठलाला सतत उभा विटेवरी. पाहुनी विठ्ठलाला सतत उभा विटेवरी. संत कळवळले माऊलीचे हात बांधले कमरेवरी. संत कळवळले माऊलीचे हात बांधले कमरेवरी. वारकऱ्यांचा गोतावळा पाठीशी लाखावरी. वारकऱ्यांचा गोतावळा पाठीशी लाखावरी. तरी अबोल कसा राहिला पांडुरंग. तरी अबोल कसा राहिला. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. बुद्ध रूप तू म्हणे. क्या बात है, क्या बात है. वाह. बुद्ध रूप तू म्हणे मानव्याचा कैवारी. क्या बात है, क्या बात है. बुद्ध रूप तू म्हणे मानव्याचा कैवारी. सांग बडव्यांच्या गेलास कसा मग हरी. अरे तुला विचारण्या बहुजन जनता जमली सारी. क्रांतिकारी कवी बाबासाहेबांचे वारस आणि बहुजन जनता जमलेली आहे. सांग बडव्यांच्या गेलास कसा हरी. तुला विचारण्या बहुजन जनता जमली सारी. पडव्यापासून करा मला मुक्त तयांना वदे पांडुरंग. बुद्ध रूप तू म्हणे मानव्याचा कैवारी. सांग बडव्यांच्या गेलास कसा हारी. तुला विचारण्या बहुजन जनता जमली सारी. बडव्यांपासून करा मला मुक्त तयांना वदे पांडुरंग. क्या बात है, क्या बात है. धम्मभूमीवर युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मभूमी उभी केली, त्या धम्मभूमीवर सांगे बाबा पांडुरंगाचा सार. ऐतिहासिक धम्मभूमीवर सांगे बाबा साहेब पांडुरंगाचा सार. पंढरीत होते पूर्वी तथागत बुद्धाचे विहार. पंढरीत होते पूर्वी तथागत बुद्धाचे विहार. पुष्यमित्र बडव्यांनी बौद्धांना छळले फार. क्या बात है, क्या बात है. पुष्यमित्र बडव्यांनी बौद्धांना छळले फार. हे ऐकूनी करा मला मुक्त बडव्यांचे फेडू वस्त्र. करा मला मुक्त बडव्यांचे फेडू वस्त्र. बाबासाहेब आंबेडकरांना वदे पांडुरंग. बाबासाहेब आंबेडकरांना वदे प्रबुद्ध आंबेडकरांना वदे पांडुरंग. जय भीम, जय भारत. धन्यवाद. सर्वांनी या क्रांतिकारक कविता या ठिकाणी सादर केल्या, प्रबुद्ध कविता सादर केल्या आणि या मंचाला खऱ्या अर्थाने गौरवान्वित केले. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. मी या ठिकाणी यमराज यांना विनंती करतो की सर्व कवींचा आपण या ठिकाणी या ठिकाणी मी विनंती करतो कीर्तिपाल गायकवाड यांना की त्यांनी सर्वप्रथम मानवातला हृदयातला मानव अशोक यांना येते यानंतर खऱ्या अर्थानं या मंचावर सावित्रीची गोष्ट आमच्या समोर सांगितली अशी आमचे प्रवीण दादा वानखेडे. प्रवीण वानखेडेजी. मध्ये हा बरोबर आहे. त्यानंतर या प्रबुद्ध या भूमीवर या मंचावर खऱ्या अर्थानं या नायकात सर्वात चांगली अशी नायिका म्हणून ज्या होत्या त्या डॉक्टर शिवा लोंढे. त्यानंतर आमचे बाप किती शिंदे साहेब आपला बाप एकच बाबासाहेब. मी आदरणीय संभाजी शिंदे यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. बोलताना ज्यांनी सांगितलं की माझा ऍक्सिडेंट झाला, त्याचं नाव जिते आहे,
जित्या माणसं कधी मरत नसतात आणि जित्या माणसाचं स्वागत यमराजानंच केलं पाहिजे. यमराज जय भीम. ओ खांडेकर साहेब माहिती एखादी का स्वागत करू. यानंतर खऱ्या अर्थानं म्हणजे इतकी सुंदर आणि बारीक गझल मी अनेक ऐकल्या, पण प्रसिद्ध आमचे रविभाऊ कांबळे अतिशय सुंदर. मित्र कसे ठेवायचे जवळ समजून घ्या. मी रविभाऊ कांबळे यांना विनंती करतो की त्यांचा पडवेकर त्यानंतर आपली आई आणि तिची नवलाई ज्यांनी गायली आपल्या समोर असे चंद्रकांत ओवाळ सर, त्यांचं स्वागत राहुलजी खांडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वा ओके कबीर फोटो घे. छान छान छान. आणि खऱ्या अर्थानं ज्या धम्मभूमीवर आपण उभे आहोत, या धम्मभूमीचं गाणं, याचं गीत ज्या माणसानं गायलं ते खऱ्या अर्थानं आमचा अँथेम झाला आजच्या तारखेतली. ते आमचे पडवेकर साहेब चंद्रपूरवाले. मी विनंती करतो की हृदय मानव अशोक आणि या सगळ्या आमच्या कवीनं त्यांचं एकदा जोरदार सत्कार करावा. माझ्या आयोजन टीम मधले सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व आमची धम्मभूमी. एक नंबर. तर या ठिकाणी सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त केलेला आहे. खऱ्या अर्थानं हा धम्मभूमी फेस्टिवल दिनांक 22 तारखेपासून आम्ही सुरू केला. आम्ही सुरू केला आणि या धम्मभूमी फेस्टिवलचा आजचा दुसरा दिवस. आजच्या दुसऱ्या दिवशी या प्रबुद्ध रंग मंचावर आपण या प्रबुद्ध कविता सादर केल्या, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. खऱ्या अर्थानं माणसाला कविता जगवतात, त्या जागृती निर्माण करतात आणि त्या सातत्यानं क्रांती निर्माण करतात. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपण सगळे कवी आहात. आम्हाला या थंडीतही थंडीची जाणीव करून दिली नाही. तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी ऊर्जावान ठरलात आणि तुमची ऊर्जा घेऊन आम्ही भविष्यात या धम्मभूमीवर या प्रबुद्ध विचारधारेच्या आधाराने या साहित्य क्षेत्रात, या प्रबुद्ध क्षेत्रात आम्ही सातत्यानं काम करत राहू एवढंच तुम्हाला सांगतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. त्यांनी पण या ठिकाणी फक्त तुमच्या कवितांवर एक भाष्य त्यांना करायचं होतं. सर अजित जगताप सर हे व्यक्ती मला 4 वेळा सांगितले ते हृदय मानव अशोक येणार आहेत ना. मी म्हटलं येणार आहे. सर फोटो बेटा फोटो फोन त्यांच्याकडे. फोटो सर्वांना प्रेम जय भीम. हृदय मानव अशोक नाव पण फार वेगळं आहे आणि सोशल मीडियावरती मी त्यांना एक कविता ऐकलेली होती. योगायोगानं त्यांचा नंबर मला भेटला. म्हणजे राजगृहावरती दगड फेकला गेला. खरं तर आपण कविता ती मला जास्त भावली त्याचं कारण मी सांगतो. आपण राग व्यक्त करतो पण त्या कवितेत राग जरूर होता, पण ते जे सांगतात त्यांनी इथून पुस्तकं उचलायला पाहिजे होती दगड उचलण्यापेक्षा. आणि इतकं सकारात्मक लिहिणारा आणि वाटणारा अतिशय तरुण मुलगा, म्हणजे अशी मुलं खरं तर आढळत नाहीत. ही इज मच यंग. अतिशय तरुण माणूस आहे आणि इतकं सकारात्मक, म्हणजे त्या अगदी अशाच कविता या वयात खरं तर सुचतात. पण इतकं वैचारिक आणि विचारांमध्ये सकारात्मकता इतकी प्रचंड असलेला कवी त्यावेळी पहिल्यांदा मी पाहिला. आणि मग त्यानंतर मी खरं त्यांचा फॅन होऊन गेलो. योगायोगानं आम्ही दोघं संपर्कात आहोत. ते रोज मला त्यांनी जे काही लिहिलेलं असेल, त्यांची जी काही ऍक्टिव्हिटी असेल ती मी पाहतो. आजही त्यांनी शेवटी साजरी केलेली आंबेडकर कविता जी आहे, प्रसंगालोप इतकी छान कविता त्यांची मला आज माझ्यापर्यंत आली आणि मी माझ्या अनेक सहकार्यांना ऐकवली. आणि ऐकल्यानंतर आमच्याकडे जे हिंदी विभागाचे सर आहेत डॉक्टर आठवले म्हणून, ते सुद्धा इतकं त्यांना छान वाटलं. पण हा कार्यक्रम उशिरा आहे, ते राहायला लांब आहेत म्हणून ते आले नाहीत. आणि मी इथे येऊन पोहोचलो तेव्हा त्यांचा मला फोन आला होता
आणि त्यांनी सुद्धा मला विचारलं की हृदय मानव आलेत का, आणि मी त्यांच्या त्या कवितेसाठी खरं तर जाता जाता अशोक भाऊंनी थांबवलं आणि शेवटी ती कविता मला ऐकायला मिळाली. आणि ती कविता ऐकल्यानंतर कार्यक्रम संपेपर्यंत मी थांबलो, ते केवळ हृदय मानव अशोकांच्यामुळे. सगळीच लोक महत्वाची आहेत, बट मी त्यांच्यामुळे जास्त इम्प्रेस होतो, कारण या वयात इतकी प्रगल्भता असलेला, इतकी मॅच्युरिटी असलेला कवी मला तरी अजून आढळलेला नाही. म्हणजे मी साहित्याचा अभ्यास करतो. खरंच ग्रेट. वा, थँक्यू. ओके. हृदय मानव प्रत्येकाच्या हृदयात आज तुम्ही बसून गेला बरं का, आणि कवर कर पापा अरे वो दिखा दो मोबाईल.